नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साथ बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल। बघा मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिका सिरीज सुरू केलेली आहे पोलीस भरतीसाठी आणि सरळ सेवेसाठी उपयुक्त हे मराठी प्रश्न असणार आहेत आणि ही प्रश्नपत्रिका सिरीज तुमच्यासाठी एक चांगली असणार आहे। तर बघा, जास्त विलंब न करता पहिला प्रश्न घेणार आहोत आपण। बालिश बहु बायकात बडबड ला कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर बघा, बालिश बहु बायकात बडबडला हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर ते अनुप्रास या अलंकाराचे उदाहरण आहे। काय? तर अनुप्रास या अलंकाराचे उदाहरण आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा। एकच शब्द दोन अर्थांनी या अलंकारात वापरला जातो तो कोणता अलंकार आहे? बघा, कोणता शब्द आहे जो म्हणजे कोणता अलंकार आहे जिथे एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? तर तो श्लेष हा अलंकार आहे। कोणता? श्लेष हा अलंकार म्हणजे पर्याय 3 नंबरचे त्याचं उत्तर आहे 2 नंबरच्या प्रश्नाचं। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 3 नंबरचा। शब्द अलंकारात केवळ चमत्कृती साधली जाते, तर शब्द अलंकारात कशाची चमत्कृती साधली जाते? तर बघा मित्रांनो 2 नंबरचं पर्याय उत्तर ह्याचं बरोबर आहे। तर शब्द अलंकारात शाब्दिकच चमत्कृती साधली जाते। बघा, 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर पर्याय। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा। भाषेच्या अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात, हे विधान टिंबटिंब आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे की चूक आहे किंवा अंशतः बरोबर आहे? तर इथं काय त्याचं भाषेच्या अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत मित्रांनो, हे विधान अगदी बरोबर आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा। भाषेच्या अलंकाराचे मुख्य 2 प्रकार, एक प्रकार आहे तो शब्द अलंकार आणि दुसरा प्रकार कोणता आहे? तर तो दुसरा प्रकार आहे तर अर्थ अलंकार, हे त्याचं उत्तर बरोबर आहे। 3 नंबर हे त्याचं पर्यायी उत्तर आहे 5व्या प्रश्नाचं। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा। कोणत्या अलंकारात एखादी कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगितली जाते तो अलंकार कोणता? बघा, एखादी कल्पना जास्त फुगवून सांगते तो अलंकार कोणता आहे? तर तो अलंकार आहे मित्रांनो अतिशयोक्ती। आपण म्हणतोच अतिशयोक्ती करू नको, म्हणजे जास्त फुगवून सांगू नको। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे, कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? बघा, तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे रूपक अलंकार। काय आहे? तर रूपक अलंकार हे त्याचं उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा कोणता अलंकार होतो? तर 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचा विरोधाभास हा अलंकार होतो। वास्तविक असा विरोध नसतो, वरकरणी विरोध असतो, म्हणजेच विरोधाभास आहे हे त्या अलंकाराचं उदाहरण आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 9 नंबरचा। ती रडली समुद्राच्या समुद्र अलंकार ओळखा। बघा, 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर इथं पण बघा अतिशयोक्ती केलेली आहे एखाद्या गोष्टीला। समुद्राच्या समुद्र कोण रडू शकत नाही, म्हणून मित्रांनो ती रडली समुद्राच्या समुद्र अलंकाराचे प्रकार कोणता आहे? तर अतिशयोक्ती हा अलंकार होतो। 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर पर्याय। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 10 नंबरचा। चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते पा अर्णव पियुषांचे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे यमक या अलंकाराचे उदाहरण आहे। कोणते? चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते पा अर्णव पियुषांचे, म्हणजे यमक हित शब्दांचे जी लय आहे ती यमक म्हणजे जुळवलेली असते, त्यात यमक हा अलंकार होतो। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 11 नंबरचा। झाडावर लोंबणारी दोरी अंधारात सापागत भयानक वाटत होती, कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे उपमा, हे 3 नंबर पर्याय उत्तर त्याचं बरोबर आहे। झाडावर लोंबणारी दोरी ही सापासारखी दिसत होती, म्हणजे एक उपमा दिलेली आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे 12 नंबरचा। सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन अलंकार सांगा। बघा, इथं सांज खुले म्हणजे संध्याकाळ खुललेली आहे, तिथं सोन्यासारखं पिवळं ऊन पडलेलं आहे असं सांगितलेलं आहे, त्याचं तिथं कोणता अलंकार होतो? तर 12 नंबरच्या व्यतिरेक केला आहे, म्हणजे एखादी गोष्ट जास्त आहे म्हणजे त्याचं जास्त वर्णन केलेलं आहे। तर सोन्याहून पिवळं काहीही नसतं, म्हणजे व्यतिरेक सांगितलेला आहे। तर ऊनाला सोन्याहून पिवळं म्हणलेलं आहे, म्हणजे व्यतिरेक केलेला आहे त्या गोष्टीचा। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो
13 नंबरचा 13 काय आहे तर पायी तुमान सुरेख खाकी बांधी रुमाल तसा आपुले ही डोकी घालून कोट मग तो कमरेस पट्टा सर्वात पोस्टमन हा उपयुक्त मोठा. तर कोणता अलंकार होतो तर 13 नंबरच्या प्रश्नाचा आहे स्वभावोक्ती, त्याचा स्वभाव त्याच्यात वर्णन केलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे 14 नंबरचा टिंबटिंब या अलंकारात उपमेय आणि उपमान जणू सारखेच आहे असे दर्शविले जाते. तर तो अलंकार कोणता हे त्याचं पर्याय उत्तर आहे तर रूपक हा अलंकार म्हणजे उपमान आणि उपमेय सारखेच दर्शवले जाते, तो रूपक हा अलंकार होय. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 15 नंबरचा आली जरी कष्टदशा अपार न टाकीते धैर्य तथापि थोर केला जरी पोत बळीची खाले ज्वारा तरी ते वरती उफाळे. बघा काय आली जरी कष्टदशा अपार म्हणजे कष्ट भरपूर आलं, ना टाकी ती धैर्य म्हणजे धैर्य सोडत नाही, आणि केले जरी पोत बळीचे खाली म्हणजे किती जरी बळ असं त्याला असं घट्ट म्हणजे विळखा घालून ठेवलेला आहे. म्हणजे ज्वारा तरी ते वरती उफाळे म्हणजे दुःख आहे ते किंवा ज्या वेदना आहेत त्या वरती उफाळून येतात. तर तो अलंकार कोणता आहे असं विचारलेलं आहे. तर 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दृष्टांत दिलेला आहे. एखाद्या गोष्टीचा काय आहे तर दृष्टांत दिलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे 16 नंबरचा अरे तुला शोधायला सारा गाव पालता घातला अलंकार सांगा. बघा इथं काय आहे, एखादी गोष्ट गाव कोणी पालतं घालू शकत नाही म्हणजे अतिशयोक्ती केलेली आहे मित्रांनो. 16 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे काय 1 नंबर पर्याय. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 17 नंबरचा तिचे केस म्हणजे जणू काही रेशमाच्या लढ्याच आहेत. बघा इथं पण काय असू शकतं तर इथं आपण कन्फ्यूज न होता उत्तरं द्यायची आहेत. बघा तिचे केस म्हणजे जणू काही रेशमाच्या लढ्या म्हणजे काय आहे, रेशमासारख्या तिच्या लढ्या आहेत, रेशीम जसं असतं तशा म्हणजे तिचं केस आहेत असं इथं सांगितलेलं आहे. तर तसं नाही मित्रांनो, उत्प्रेक्षा हा अलंकार इथं होतो. बघा कन्फ्यूज नव्हता, अतिशयोक्ती तुम्ही म्हणू शकता पण ते त्याचं पर्याय उत्तर नाही. तर इथं काय आहे उत्तर उत्प्रेक्षा हे त्याचं अलंकाराचं उत्तर आहे काय उत्प्रेक्षा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 17 नंबरचा संपलेला आहे. 18 नंबरचा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर हिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. बघा काय म्हणतंय, क्षणात ऊन येतंय, क्षणात पाऊस येतोय आणि क्षणात ऊन पडतंय. बघा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 18 नंबरचा, त्याचं पर्याय उत्तर आहे 2 नंबरचं यमक हा इथं जुळवलेला आहे. बघा काय आहे, यमक जुळवलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 19 नंबरचा दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वानपदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. बघा डोळे कधी रत्नासारखं असू शकत नाहीत पण एक डोळ्याचं तेज असतं असं सांगितलेलं आहे. दिव्याच्या प्रकाशात काय चमकत होते तर डोळे चमकत होते. कशाचे तर पुढून येणाऱ्या श्वानपदाचं म्हणजे जनावराचं, किंवा आपण श्वानपद कुत्र्याला श्वान म्हटलं जातं किंवा श्वानपद म्हणजे प्राणी असं समजू आपण. आणि इथं 19 नंबरच्या पर्यायाचं आहे तर त्याला काय केलेलं आहे रत्नासारखी एक उपमा दिलेली आहे. कशाला डोळ्याला. बघा त्या पर्यायाचं उत्तर काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 19 नंबरचं 4 नंबर हे पर्याय उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 20 नंबरचा अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल अरे खरा. बघा अच्युतपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा म्हणजे जास्त त्याला एखादी गोष्ट भेटल्यानंतर किंवा पद भेटल्यानंतर तो बिघडतो, व्यक्ती बिघडू शकतो असा अलंकार कोणता आहे तर त्या पर्यायाचं उत्तर आहे 3 नंबरचा अर्थांतरन्यास म्हणजे मला म्हणता येईना अर्थांतरन्यास असं त्याचं पर्याय उत्तर आहे. हा एक अर्थ आहे मित्रांनो म्हणजे हे घडू शकतं. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 21 नंबरचा एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे याला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात तर एखादी गोष्ट उलट भाषेत सांगली जाते म्हणजे अप्रत्यक्षरित्या सांगणे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण. तर 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय युक्ती हे त्याचं उत्तर आहे. पर्यायानं सांगितले जाते, पर्याययुक्ती हे त्याचं उत्तर आहे. उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची द्विधा अवस्था होते त्यावेळी अलंकार होतो. तर कोणता अलंकार होतो
उपमेय कोणते, उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची द्विधावस्था होते तेव्हा कोणता अलंकार होतो, तर संसंदेह. कोणता? ससंदेह हे त्याचं उत्तर आहे. तू तर उंबराचे फूल आणायला सांगितोस, म्हणजे न भेटणारी गोष्ट सांगतो आहे तो. तर उंबराचे फूल आणायला सांगत आहेस, त्या अलंकार काय होईल, तर 23 नंबरच्या प्रश्नाचं अलंकाराचं उत्तर काय आहे, पर्याय उक्ती अलंकार आहे. बघा नेक्स्ट प्रश्न आहे 24 नंबरचा. पलाश पुष्प मानोनी शुकचंचमध्ये आली, तोही जांभूळ मानोनी त्यास चोचीमध्ये धरी. अलंकार ओळखा. बघा काय आहे अलंकार. 24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे भ्रांतिमास हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 24 नंबरचा, त्याचं उत्तर काय आहे, भ्रांतिमास हे पर्याय उत्तर 1 नंबर बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न, लास्ट प्रश्न आहे व्हिडिओचा मित्रांनो 25 नंबरचा. झाले बहु, इथं बघा लिहिलं नाही मित्रांनो, थोडं चुकलेलं आहे, उकार राहिलेला आहे. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. या अलंकाराचं पर्याय उत्तर काय आहे, म्हणजे ह्या वाक्याचं कोणता अलंकार होतो, तर 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अनन्वय हे त्याचं उत्तर आहे. 2 नंबरचा प्रश्न 2 नंबरचे हे उत्तर आहे. अनन्वय हे 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर मित्रांना करायला विसरू नका. जय हिंद मित्र.